तर स्पाईन म्हणजे मणके असतात त्याच्या बाजूचे जे स्नायू आहेत त्यांना म्हणायचं पॅरास्पायनल मसल्स. तर ह्यांची कमजोरी एक 10-15% लोकांना असते. म्हणून तुझ्यासारख्या तरुण लोकांना सुद्धा आज काय मान लचकली, उद्या कंबर दुखली वगैरे, तर ह्याचा मणक्याशी काही संबंध नाही. हे जाण्याकरता उत्कृष्ट उपाय म्हणजे अतिशय नियमित व्यायाम करायचे. बेट तुला आता प्राथमिक मी व्यायाम शिकवतो मानेचे आणि कमरेचे. ज्यांना पण मणक्याचा त्रास आहे तर त्याच्यासाठी आपण हे व्यायाम करणार आहोत. ओके, त्याच्यात सगळ्यात पहिला व्यायाम आहे की आपण पाय आपला 30 डिग्रीला वरती उचलणार आहोत. उचला वरती. येस. 1 खाली जाऊ द्या. पुन्हा 2 खाली जाऊ द्या. 1 अजून. असं आपण 10 वेळा करणार आहोत. त्याच्यानंतर पोट आत खेचून घेणार आहोत. 1 सोडा. पुन्हा 2. हे पण आपण 10 वेळा करून घेणार आहोत. दोन्ही पावलांना जवळ घेऊन यायचं आणि पुस्तकासारखं उघड आणि बंद करायचं. हा व्यायाम आपल्याला 10 वेळा करायचा आहे. त्याच्यानंतर दोन्ही पाय थोड्याशा डिस्टन्स वरती ठेवून दोन्ही हातांवरती आणि पावलांवरती वजन देऊन कमरेतनं वर यायचंय. हे करताना आपण आपलं पोट आत खेचून धरायचं आणि एक एक मणका हळूहळू खाली ठेवत यायचा. हे आपण एक 5 ते 8 वेळा सुरुवातीला करू शकतो. पुढचा व्यायाम आहे मानेला बेडवरनं थोडंसं वरती उचलणं आणि डोकं खाली ठेवणं. पुन्हा हा व्यायाम आपल्याला 10 वेळा करायचा आहे. पोटावरती झोपल्यानंतर जो पहिला व्यायाम आहे त्याच्यात आपल्याला पाय वरती करायचा आहे, गुडघ्यातनं न वाकवता. व्हेरी गुड. खाली जाऊ द्या. हे करताना कमरेतनं जास्त वर नाही यायचंय. गुड. असं दोन्ही पायासाठी 10-10 वेळेस करायचंय. त्याच्यानंतर दोन्ही हात आपल्या बाजूला ठेवून वरती यायचंय. आकाशाकडे बघायचं. जितकं वरती येता येईल तितकं वरती या. कोपऱ्यांवरती ताण देऊन आणि खाली जाऊ द्या. पुन्हा अँड रिलॅक्स. हे आपल्याला 5 ते 8 वेळा करायचं आहे. मानेची ताकद वाढवण्यासाठी आपण जो व्यायाम करतो त्याला आपण सर्वायकल स्टॅटिक्स म्हणतो. त्याच्यासाठी आपल्याला आपलं हात डोक्याच्या समोर ठेवायचंय. डोक्याने पुढे धक्का मारायचा आणि हाताने मागे धक्का मारायचा आहे. 5 सेकंड धरून ठेवल्यानंतर सोडायचंय. पुन्हा सेम. तसंच मागच्या बाजूला आणि तसंच साइडने. हे व्यायाम करताना आपल्याला मान एकदम न्यूट्रल पोझिशन मध्ये ठेवायची आहे.